सो फायनली कोणता तरी प्लॅन झालाय आणि तुम्ही जसं की आता बघितलं मी डाएट चालू केलेला आणि ते यांचं मध्येच अचानक वाला प्लॅन निघाला गोवा. हे काय बनवतोय आता बिर्याणी टाकते. बाप रे कोमल सिरियसली मॅन. आणि आज एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज सांग. गुड न्यूज सांग. हे असं आहे ह्यांचं घरी येणार नाही वरून बोललो की असं उत्तर आहे यांचं. वा कॉंग्रॅच्युलेशन. अरे भावा जाम भारी वाटलं यार तो फोटो बघून. आता मला पण ती फिलिंग घ्यायची आहे लवकरच. तुझं बघून असं वाटतं मी पण आता लवकर प्लॅन करू. मस्त ना. मला जाम असं थरथर काम होते बघ असा. मला तो हा फोटो बघून जाम भारी वाटत. खरंच मम्मी काय झालं. तिकीट बुकिंग चालू आहे. अचानक प्लॅन बनलाय गोवा जायचा. मग तुमची माझा ऐकायला तर बरं होईल. जरा चिडचिड भनभन चालू आहे. मागच्या हा चार उपरवाले तुमचे दिवसापासून फर्स्टचे काढू की अचानक 14 प्लॅन नंबरचे बनलाय. काढू फक्त एवढं सांगा. चल तू पण का अप्पर फर्स्ट काढू तुमचे. अप्पर लोअर चालू आहे. ठीक आहे ठीक आहे अप्पर फर्स्ट काढतो तुमचे. हा बॉबी कुठे चालला. चालेल. ए बॉबी कुठे चालला. असं फ्रस्ट्रेट करायचं मध्ये मध्ये. दादर पोस्ट बॉबी. ऑफिस वरनं ना. ए थांब ना. किती वाजताच काढतोय. दादर पोस्ट ऑफिस वरनं गुपचूप गुपचूप मध्ये मध्ये बोलायचं. बॉबी किती वाजताच काढतोय. दादर पोस्ट ऑफिस ना. मला नको माझं कॅन्सल कर. नाही बोरिवलीवरनं नाही आहे हो. आणि मला सांगा तारीख कधीची कधीपासून. अगं भनभन कमी कर. उगाच चांगलं ना वाटणार. फोन पण चालू आहे ब्लॉग पण चालू आहे. शिवी खाशी तू आणि मला शिवी काय रे. सो फायनली कोणता तरी प्लॅन झालाय आणि तुम्ही जसं की आता बघितलं मी तिकीट वगैरे बुक करत होतो. जाम भनभन चालू होती फॅमिलीची. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कोमल तू आता काय चालू केलंयस. काय मी डाएट चालू केलेला आणि ते यांचं मध्येच अचानक वाला प्लॅन निघाला गोवा. आणि कधी पण असंच होतं जेव्हा आज आपण माझा काल पहिला दिवस होता. आजचा दुसरा दिवस आहे. मी डाएट एकदम प्रॉपर एकदम मनावर घेतलो. एकदम मोटिवेट झालेलं आहे. आणि ह्या लोकांनी डाएट फ्लॉप केलं. विषय काय माहितीये का जेव्हा पण डाएट असं स्ट्रिक्टली करायला जातो ना तेव्हा काही ना काहीतरी येतं. कधी कोणाचा बर्थडे येतो. कधी 31st येतं. कधी ना कधी काय ना काहीतरी चालूच असतं. ते मी बॅक कॅमेऱ्यात दाखवतो कोमल काय करते. हे केलेलं मी. हे बघा. आणि हे काय बनवतोय आता बिर्याणी टाकते. बाप रे कोमल सिरियसली मॅन. काय करू तू सांग. चेंज झालं ना मी. अरे काय करू. डाएट एवढं पक्का करून एवढं मनाला मारून एवढं पोटाला मारून होणार काय. ते पण आहे. जाऊन खायचंच आहे. आणि आज एक गुड न्यूज आहे. मला असं लागलं काय नाही. गुड न्यूज सांग. ते काहीतरी आठवण आली मला तर हसली. गुड न्यूज सांग. अरे गुड न्यूज. किती किती झालं. माझं 4 किलो कमी झालं. गाईज मम्मीचं 1 महिना आधी 64 kg वेट होतं. आणि आज मी चेक केलं तर मम्मीचं 60 किलो वेट आहे. आणि अजून एक गुड न्यूज आहे. तुझं किती वाढलंय. 2 किलो. ह्याचा 2 किलो वाढलेला आहे. आणि आम्ही गोव्याला चाललोय तर हा चाललाय पुण्याला त्याच्या फॅमिलीकडे. आणि मम्मी आमच्यासोबत नाही येत आहे. का नाही येत आहेस. रोहितच्या स्कूलला सुट्टी पण भेटणार नाही आणि माझी तब्येत पण बरी नाही. तब्येत पण बरी नाही आणि रोजच्या स्कूलला सुट्टी पण भेटणार नाही. आणि पप्पांना फोन केला तर पप्पा बोलतात मी नाही येणार मला काम प्यार आहे. बरोबर. पप्पांना मी रोहितच्या बर्थडेला बोलवलं येत नाही. त्याच्यानंतर वापस मम्मीच्या बर्थडेला बोलवलं नाही आले. कोमलच्या बर्थडेला माझ्या बर्थडेला नाही आले. आता बोललो की चला मम्मी आहे रोहित आहे तुम्ही पण चला फिरायला मजा करूया वगैरे. नाही मला सुट्टी नाहीये. मला काम करू दे. मला नाही पॉसिबल होणार. त्यांना अजिबात आवडत नाही आमच्यासोबत फिरायला वगैरे. माहित नाही का. ते कधीतरी आले ना तर मी ना व्लॉग घेईल आणि हा प्रश्न त्यांना विचारेल की पप्पा तुम्हाला का आवडत नाही आमच्यासोबत फिरायला आणि तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला नाही का म्हणता. तर ते आता त्यांच्या तोंडानेच ऐकायला भेटेल आपल्याला. माझी एक्सरसाइज दाखवते. मी एक्सरसाइज करून घरगुती एक्सरसाइज करून मी बारीक झाली आहे. घरगुती एक्सरसाइज जशी घरगुती रेसिपी करते तशी घरगुती एक्सरसाइज बघू शकता याची तुम्ही. युट्यूबला बघू ना. युट्यूबचा धन्यवाद माझ्याकडून. युट्यूबचा धन्यवाद माझ्याकडून मीन्स म्हणजे युट्यूब खोलणाऱ्यांना धन्यवाद. ओके. माझ्याकडून युट्यूब खोलणाऱ्यांना धन्यवाद. नाही समजलं मला. युट्यूब खोललाय ना त्यांना माझा धन्यवाद.
आणि त्यांनी जे व्हिडिओ टाकतात ना एक्सरसाइजचे ते बघून मी शिकली. अच्छा ओके, म्हणजे युट्यूब वरचे व्हिडिओज बघून तू वर्कआउट शिकलीस. आणि तुला असं नाही म्हणायचं का तुझी रेसिपी बघून जे लोक रेसिपी शिकल्यात मग ते तुला युट्यूबचा किती फायदा आहे, शिकायला भेटतं चांगलं. म्हणजे तू ऑल ओव्हर युट्यूबला बोलतेस. धन्यवाद. धन्यवाद. ओके, मला वाटतं तू आली पाहिजे गोव्याला. नाही रे, माझी तब्येत नाही बरी. आणि रोहितचे किती खाडे होतील माहिती का. हा ते तर आहे. आम्ही 5 दिवसासाठी चाललोय. रोहितचे खाडे होतील. पप्पा ना तर मजा नाही, मी काय करू एकटी. कपल चालले ना तुम्ही. हा कपल पप्पा नाही तर मी कशी येऊ एकटी. पहिल्या रूम मध्ये बॉब अँड कोमल, दुसऱ्या रूम मध्ये प्रिया की प्रीतम, तिसऱ्या रूम मध्ये विशाल आणि मायरा, चौथ्या रूम मध्ये खरात मम्मी अँड खरात पप्पा. सो 4 रूम. अरे पप्पाला कॉल केला ना मी, पप्पा नाही म्हणतात. तर माझं म्हणणं आग्रह सुद्धा केला मी. तर माझं म्हणणं असं होतं तर माझं म्हणणं असं होतं की मम्मी आणि माझे पप्पा आणि रोहित त्यांच्यामध्ये. सो हे मस्तपैकी झालं असतं. 5 कपल मस्त गेलो असतो. मी परत एकदा कॉल करतो. हा माझा 4था कॉल आहे. मी परत एकदा कॉल करतो आणि तुम्हाला ऐकवतो की ते काय म्हणतात. मला असं वाटतं मम्मीने आता आग्रह केला तर कदाचित पप्पा हा म्हणतील. बघू मम्मीला काय म्हणतात. उचल. अहो बॉबी काय बोलत होता. बॉबीने फोन केलेला ना. हो केला होता. हा मग काय बोलतोय. नाही मला नाही जाऊन मिळालं. का हो. काय माझं कान पण मध्ये कानाची ट्रीटमेंट चालू आहे. आता कानाचा आणि फिरायला जाण्याचा संबंध काय. अरे तू नाही समजत, मला ऐकायला येत नाही. एक तर कानात एवढा कधीतरी फिरा. अरे पण मला त्रास होतो त्याचा. तू थोडं चावतो ना का ते काय सांगू तुला. फिरून आलं तर बरं वाटेल कानाला. हवा लागेल ना गोव्याची. तू अतिशय आणि तुझ्याशी बोलत काय अर्थ नाही. बघितलं. अहो ऐका ना. माझी हालत. अरे माझे बाबू मला एका कानाने ऐकायला येत नाही, एकच कानात. अहो पण ट्रीटमेंट चालू आहे ना तुमची. अरे त्या गोळ्या चालत पण ते खाज एवढं येतं ना का तुला काय सांगू. माझी हालत एवढी येते. कोण बोललेलं मला ऐकायला येतं. मला काय करायला लागते. मला आता ते पहिले येत होतं तेवढं पण ऐकायला येत. जरा अहो आमचं म्हणणं असं होतं की आता कोमल आणि मी आहे बरोबर आहे. या ना पप्पा. तसं अरे बरोबर बोलतोय तू कोमल, पण खरं कपल चालले हो. या कुठेतरी आमच्या सोबत. अरे मला पायाचा पण प्रॉब्लेम आहे. मला डोक्यामध्ये आणि कानामध्ये मला आता बिलकुल म्हणजे एवढं कमी ऐकायला येते का भरपूर कमी ऐकायला येते. एक कानाने येतं ना. नाही तोच एक कान तर पहिलाच गेला होता. तर दुसरा आहे ना त्याच्यामध्ये पण ते काय बुरशी पकडली आहे. तर त्या दिवशी ते गेलो ना तर ते औषध दिलं. परत तिने सांगितलं 3 महिने ट्रीटमेंट करायला लागेल तुम्हाला. मग डॉक्टर काय बोलले. तेच. अरे त्या कानाने त्या जो ऐकायला येतो त्यानेच पण कमी येतोय. एकदम म्हणजे एकदमच कमी येतोय. मग करा ना काहीतरी डॉक्टरकडे जाऊन इलाज करा मला. अरे कारण म्हणजे तो रोजच्या सकाळ संध्याकाळ गोळ्या. आता म्हणजे आज लास्ट दिवस. आता तुम्ही कामावरती जाऊन बसता तर काय करणार. इथे असते तर आम्ही केलं असतं बॉबीनी बायकोनी त्याच्यात. ते कानाचं आहे बघू आता ती मॅडम आणि तर तुम्ही कामावर यायलाच नाही मागत तर काय करणार. मग रोहितच्या बर्थडेला नाही, त्यानंतर वापस माझ्या बर्थडेला नाही, कोमलच्या बर्थडेला नाही, मम्मीच्या बर्थडेला नाही, अजून दिवाळीमध्ये नाही. आता माझा बर्थडे आहे ना तेव्हा येणार आहे 12 डिसेंबर. हा. आता तुमचं ड्युटी तर संपली आहे ना. हो ड्युटी संपली माझी. मग? आता उद्या सकाळी मला तिथे पहिले क्लिनिक मध्ये जाईल आणि मग इकडनं बघीन आणि निघेन. हा मग उद्या क्लिनिक मध्ये जा, काय ते कानाचं चेक करा आणि त्याच्यानंतर मग घरी या ना इकडे. मग आले की मग आपण तिकीट काढू. त्यांचं जरा ते सगळं बाबांचे सगळं ते डॉक्युमेंट त्यांचे पेपर त्यांचा काय सगळं माझ्याकडे होतं ना सगळं ते. ठीक आहे चालेल. हे असं आहे ह्यांचं. घरी येणार नाही, वरून बोललो की असं उत्तर आहे ह्यांचं. काय बोलू ना आता काय माहिती. बघू आता आलो की डॉक्टरकडे जाऊ. त्यांच्या कानाची ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहे. त्यांच्या एका डॉक्टरांकडे कानाची ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. काय बोलते काय माहिती कुठे पैसे एवढे कमवून ठेवणार. पैशाचा विषय नाही. विषय असा आहे की त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि काम पण सुटत ना. म्हणजे खरं सांगू ना तर त्यांना आपण बोललो ना की बसा वगैरे घरी वगैरे बसा, कामाला वगैरे नका जाऊ, तर नाही काम वगैरे सुटणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की मी माझा कमवेल, मी माझा खाईल, मला कोणावर डिपेंड नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे आधीपासून. आणि आत्ता पण जेव्हा पडलेले तेव्हा घरी होते
ते कसे कसे घरी राहिले असतील, तेव्हा पण त्यांचं एकच चालू असतं, मी कधी कामावर जातो, कधी कामावर जातो, कधी कामावर जातो. तर आता आल्यात, ड्युटी वगैरे त्यांची संपली आहे. तर माझं म्हणणं असं आहे की आपण उद्या एकदा परत त्यांना विचारू की तुम्ही येता का. जर ते बोलले की नाही येत, तर माझं म्हणणं असं आहे की जर उद्या ते बोलले की तिकीट काढायचं तर जाऊ. आणि त्यांना जर आरामाची गरज असेल तर तू नवऱ्याची काळजी घे. आणि त्यांना तसं नाही म्हणजे आराम वगैरे करू दे त्यांना नीट प्रॉपर असं. आणि मग आपण आलो की मग परत जाऊ डॉक्टरांकडे वगैरे दाखवू पायाचं काय. मग आता ते काम संपलेत तर तिकडे मग इकडेच येणार आहेत ते, उद्या इकडेच येणार आहे. पण तेच बोलतो आले की आपण बघूया की त्यांचा पायाचा पण काय विषय काय नाही, कानाचा काय विषय. आणि जर त्यांना ओके वाटत असेल आणि त्यांची इच्छा होत असेल तर ह्यांची सुद्धा तिकीट निघेल, मग सोबतच जाऊ सर्व. कॉंग्रॅच्युलेशन. अरे भावा जाम भारी वाटलं यार तो फोटो बघून. हा लय भारी वाटलं भावा, जाम भारी. हा ब्रो काय बेबी गर्ल बेबी बॉय. मी भेटायला आलो साक्षी. लक्ष्मी आली. सही आहे भावा, सही आहे. जाम 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 खुश असशील ना. लय बरं वाटलं रे फोटो बघून, एकदम भारी वाटलं. आता मला पण ती फिलिंग घ्यायची आहे लवकरच. तुझं बघून असं वाटतं मी पण आता लवकर प्लॅन करू. सही आहे. वहिनीला पण बोल कॉंग्रॅच्युलेशन. हा कोमल बोलते. कॉंग्रॅच्युलेशन भावा. हॅलो. आमचा थोडा टाइम आहे अजून. नेहा बरी आहे ना. नेहा बरी आहे. छान वाटलं, जाम भारी वाटलं बघून. बाबा जाम खुश असशील, मस्त मजा, जाम भारी वाटलं असेल, मी फील करू शकते. वाव जाम भारी. लक्ष्मी आली. मला वाटलेलंच लक्ष्मी येणार आहे, पण मी कमेंट पण केलेली एकदा. हा राईट राईट. मस्त मस्त हो. आम्हाला आम्ही येऊ भावा लवकरच पुण्याला. आम्हाला पण बेबी गर्लच पाहिजे पहिली. चालेल भावा. जाम 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 खुश असशील ना तू. चालेल चालेल. काळजी घे भावा नेहाची आणि बाळाची पण. ओके ब्रो. मस्त ना. मला जाम असं थरथर काम होते बघ कसा. मला तो हा फोटो बघून जाम भारी वाटलं. आता ही फिलिंग आम्हाला घ्यायची लवकरच. आम्ही अजून लहान आहे ना. नाही मला भीती वाटते रे, खरंच लय भीती वाटते. सो गाईज आम्हाला उद्याच निघायचं आहे. सो मला ना कपडे आता शॉपिंग करण्यासाठी टाइम नाही, कोणालाच नाही आहे आम्हाला. सगळे काय करणार आहे मला नाही माहिती, पण मी माझे जुने कपडे आता काढते सगळे. म्हणजे जे मी 1-2 टाइमच घातलेत किंवा घातलेले पण नाहीत काही कपडे. मी असेच कधी कधी शॉपिंग करून ठेवते. सो मी इतका पसारा काढलाय ना तुम्हाला दाखवते. मी पूर्ण कबड हे पूर्ण खाली केलेलं आहे. आणि अजून सुद्धा माझ्याकडे आहेत अशा बॅग्समध्ये मी भरून ठेवलेले आहेत. इकडे सुद्धा मी अख्खे काढून ठेवलेत. आता मला याच्यामधून चॉईस करायचे की मी कुठले घेऊ. बघू चला. आणि मला अर्धे कपडे येत सुद्धा नाही. तसे तर माझ्याकडे थोडेफारच कपडे आहेत जे आधीचे, म्हणजे थोडेसे आहेत की जे आधीचे आहेत, पण मी जास्तीत जास्त देऊन टाकते म्हणजे कपडे. तर माझ्याकडे आता सध्या नाही घातलेले कपडे सुद्धा आहेत. सो मी पॅकिंग करते आणि बघते की काय काय कशावर काय मॅच होतं ते सुद्धा करून बघते आणि मग पॅकिंग करते. कारण की तिकडे जाऊन मग हे नको, हे चांगलं नाही वाटत, ते हे चांगलं नाही वाटत, मग त्यापेक्षा आधीच इकडेच ट्राय करू आणि मग नंतर चेक करू आणि मग घ्यायचं तर घ्यायचं, ना तर नाही घ्यायचं. हा टॉप आहे आणि हे स्कर्ट याच्यावर जाते. हा नवीन टॉप आहे माझा, मी कधी घातला नाही. हा स्कर्ट माझं जुनं आहे, पण मला आता येतं की नाही माहीत नाही, पण खूप छान वाटते, मॅच झालं असं वाटतं. आउटफिट आहे हा एक. तुमच्या घरी सुद्धा पॅकिंग करताना एवढा पसारा निघतो का नक्कीच सांगा. काय बघा अख्खा पसारा. 2 वाजल्यापासून पॅकिंग करते. म्हणजे काय अशी पॅकिंग चालली आहे ना जशी आम्ही थायलंडलाच चाललोय. ऍक्च्युली आम्ही शॉपिंग नाही केली ना, म्हणून आम्ही चॉईस करतोय काय घ्यायला पाहिजे, कसं घेतलं पाहिजे. मम्मीने तर केलं 2 जीन्स घेऊन आला आणि मी पप्पाला शर्ट वगैरे. पप्पाची बॅग नाही भरते इकडे,
पप्पाला शर्ट वगैरे घेऊन आले सगळं, आणि पप्पाला शॉपिंग ही गोष्ट आवडत नाही, आणि ते किती काही पण घेऊ आपण ते घालणारच नाही, म्हणून त्याला जबरदस्ती घेऊन चालले. पप्पांना 4 शर्ट आहेत ना, बघा हे व्हाईट, आम्ही अर्धा आतमध्ये ठेवले. ब्लू. तो तुमची सुद्धा शॉपिंग झाल्यावरती, शॉपिंग बोलतो पॅकिंग साठी एवढा पसारा निघतो का नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. आणि मेन गोष्ट ना, तुम्हाला मी एक जादू दाखवतो माझी पॅकिंग साठी. हा, आपण असे कॅल्क्युलेट करतो. अंडरवेअर घेतल्या, हा रुमाल घेतला, नाईटवेअरला चड्ड्या वगैरे घेतल्या, टी शर्ट घेतले, जीन्स वगैरे घेतले, शॉर्ट्स वगैरे घेतले, टी शर्ट वगैरे सर्व झालं. 5 दिवसाची पॅकिंग आहे. हा ऑल डन. हा, तर मेन विषय काय माहितीये का, मेन विषय ना ह्याचा आहे, दाखव ना ह्याचा. काय हे काढलं नाही पाहिजे का, बोला कुठे गेलो असं वाटलं पाहिजे ना. अरे बापरे हा थोडा रीच दिसतोय, प्लेनने आलाय. म्हणजे जीवनात एकदा तरी यात्रा करा प्लेननी, आणि आयुष्यभर बॅगेचा टॅग काढू नका. काढून टाकते आता. अगं कोमल, वाटलं पाहिजे अरे देवा, की अरे तो फ्लाईटचा आहे, फ्लाईटने आलाय गोव्याला, असं वाटलं पाहिजे. गोव्याला कसं येणार ते टॅग वेगळे येते, कसले टॅग कोण असं झाकून बघत नाही. मेन म्हणजे असं टॅग ते पण आहे, गोवाने बघणार. गोवा बघणार. दिसलं तर ठीक आहे, नाही दिसलं तर बोलतील. सुद्धा असे करताना खरं सांगा, मस्तपैकी असं ठेवायचं आणि हॉटेलला चेक इन करताना असं, आणि मग माहित पडलं की बापरे माझ्या एकट्याच बॅगला टॅग आहे आणि बाकीचे गरीब बॅग आहे. सो ठीक आहे, ऑल बॅग माझी डन झालेली आहे. आता छोटी बॅग माझी पॅक करायची आहे. स्पेशली मी माझ्या चड्ड्यांसाठी मी छोटी बॅग घेतली आहे नवीन. बॉबी माझं पण शूज ठेवशील ना प्लीज. तुला भाडं द्यावं लागेल, भाडं द्यावं लागेल. चड्ड्या कशाला बॅगेत ठेवतोय तू? एवढी बॅग खालीच पॅक केली तू. अगं स्पेशली चड्ड्यांसाठी बॅग घेतली आहे. तेव्हा काय माणूस असतो, एवढंच चड्ड्या घालणार. मग किती घालू? ते दाखवतोच सगळ्यांना चड्डी. घावले खूपच चड्डी आहे. विषय काय माहितीये का, चड्ड्या मोजक्याच घेऊन द्यायच्या, आणि वाटलं की आता उद्या घालायला नाही, मग आदल्या दिवशी धुवून सुकत घालायची. कधीच नाही गेलास पण असं. पण मी कधीच असं नाही केलं. घे ना मग, एवढ्या चड्ड्या काय घरी कशाला ठेवतो? राहू दे जरा, घरी पण वाटलं पाहिजे ना, त्यांना पण आराम करू दे. त्यांना आराम करते घरी, काय जरा रेस्ट. बॅग बघा, दिवस रेस्ट. थोडे दिवस, म्हणजे असं बरं आम्हाला नाही घेऊन गेला. 2 3 तूच घातलास. 4 5. हे लोक तर म्हणते ना मला एवढे दिवस धुतलं नाही, डायरेक्ट घेऊन आले. आमच्या वर्षी काय येताना डायरेक्ट घेऊन आले मला. शी तिकडे धुणार थोडी असतो. लय घाण बोलला चाल. अशी घाणेरडी बायको करू नका कोणी प्लीज. लॉजिकल गोष्टी बोलते. सो ह्याच्यामध्ये मला शूज पण घ्यायचे आहेत, माझे टॅबलेट्स घ्यायचे आहेत, ब्रश घ्यायचा आहे, डिओड्रंट घ्यायचा, परफ्यूम घ्यायचा आहे, त्यानंतर चार्जर वगैरे घ्यायचं आहे. परफ्यूम घ्यायचं. ए बॉबी काय खोललंयस? हे बघ मच्छर बघ. अरे किती मच्छर आणलेस हे बघ. आणले मी काय आणायला गेलेलो बाहेर. आता घे यायला. बघ हे बघ कसे बसलेत बघ सगळीकडं. अरे बापरे, यांनी घरच मांडलंय तरी माय. अरे उठवलंस फक्त मारायचं ठिकाणं बंद कर म्हणून ना बॉब मी तुला बघ. अरे यार तू कमल बोलसरला बरी होतीस, खाली पिली विराला आलीस. हा आमच्याकडे मच्छर नाही, तुमच्या इथे मच्छर. हो तुमच्या अजिबात मच्छर नाही. कशावरून बोललास बोलसरला बरे होते? बॉबी तेरे नाम होतोय मधून तुझा. खाली वाक, खाली वाक, वाक. हे दाखव, खाली वाक. विचारांमध्ये की मी काय घ्यायचं अजून काय. हा मेन म्हणजे माझ्या बायकोनी ना ही बॅग घेतली एवढी महागातली, पण काय घेतली माहिती का, फक्त ठेवण्यासाठी. कारण कधीच तुम्ही आम्हाला बघितलं नसेल कुठे घेऊन जाताना. का विषय काय माहिती का, असं आता बघा आम्ही बसने चाललो ट्रॅव्हल्सने, तर आम्ही काय विचारतो ट्रॅव्हल्सवाला नीट ठेवत नाही, नीट घासून बिसायला. आणि मग नंतर ना एकदा आम्ही फ्लाईटने 2 वेळा गेलो ना, तर फ्लाईटने विचार केला नाही, तू लोक ना असं आपटून फेकतात बॅग. आता नको ठेवायची, जायचं कुठं घेऊन तिला, फोटोशूट साठी जायचं फक्त घेऊन. हा घे ना तू.
नाही मी नाही घेतली. येल्लो बॅग घेऊन मी पस्तावले माहितीये का. ब्लॉगिंग सुद्धा करू आणि मजा सुद्धा करू. तर फोटोज व्हिडिओज मेन करून बघा प्रत्येकाच्या अकाउंटवरती. आणि ब्लॉगिंग वगैरे करू, कपलची ब्लॉगिंग करू. प्रत्येकाची अलग अलग कपलची ब्लॉगिंग चालू असेल तिकडे. तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये नक्की बघा. आणि पप्पा आलेले आहेत, त्या घरी आहेत, तिकडनं आता येतील. पप्पांना मी परत विचारले येता का. पप्पा बोलले नाही, मला आरामाची गरज आहे, मला आराम करू दे. ते आता कानाच्या डॉक्टरांकडे गेलेले मॉर्निंगला, त्यांनी दाखवलं वगैरे. आणि आता उद्या परवा बोलतात की मी पायांचं पण बघून घे. बोलो ठीक आहे, तुम्ही तुमच्या परीने बघा, मी आल्यावरती पण बघेल. आणि मम्मी सुद्धा बोलते मी नाही येत, मी पप्पांसोबत थांबते. मी बोललो ठीक आहे, पप्पांची काळजी घे, जरा कपलनी राहा. स्पेस तुम्हाला जरा स्पेस, पर्सनल स्पेस. मग तू राहू शकतो मानवी ना एवढा वेळ, एवढे दिवस. म्हातारा झाल्यावर राहू शकतो. आराम माणूस किती मच्छर आणलेस.